तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। किरकोळ कामावरून तलाठ्याची निर्घृणपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ पाथर्डी तालुक्यातील तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी काम बंद करून आंदोलन केलं। तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तलाठी, मंडलाधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला आणि या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला। यावेळी या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी भेट देऊन निषेध केला। फेरफार प्रलंबित असल्याच्या कारणाच्या रागातून हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथील तलाठी कार्यालयात घुसून एकानं संतोष पवार या तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याचा चाकूनं भोसकून खून केला। ही घटना बुधवारी दुपारी घडली। त्याच्या निषेधार्थ तलाठी आणि मंडलाधिकारी संघटनेनं काम बंद आंदोलन पुकारलं। या आंदोलनाला महसूल कर्मचाऱ्यांसह नायब तहसीलदारांनी पाठिंबा दर्शवलाय। पाथर्डी तहसीलसमोर तलाठी, मंडलाधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून वरिष्ठांना निवेदन दिलंय। तलाठी संतोष देवराव पवार यांची तलाठी कार्यालयात भ्याड हल्ला करून निर्घृणपणे हत्या केली गेली आहे। त्यामुळे राज्यातील तलाठी, मंडलाधिकारी यांच्यात संतापाची लाट उसळली असून पवार हे शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलंय। त्यामुळे शासनानं पवार यांना शहीद कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा अशी घोषणा करावी, तर पवार यांना निवृत्ती होण्याच्या तारखेपर्यंत मिळणारं वेतन आणि लाभ हे त्यांच्या कुटुंबियांना लागू करावेत। हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात सुरू करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊन पवार कुटुंबाला न्याय द्यावा असंही निवेदनातून सांगण्यात आलंय। राज्यभरामध्ये काल हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत या तालुक्यामध्ये जी निंदनीय घटना घडलेली आहे, त्या घटनेचा पाथर्डी तहसील परिवाराच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येतो व आजचा एक दिवसीय संप पुकारण्यात येत आहे। त्या घटनेचा जाहीर निषेध करत असताना पाथर्डी महसूल परिवाराच्या वतीने अशा प्रकारे निवेदन करण्यात येत आहे की उद्या काल जी घटना घडलेली आहे ती वसमतमध्ये घडलेली आहे, ती आज आपल्या पाथर्डीमध्ये घडू शकते। अशा प्रकारची घटना घडू नये त्याकरिता पाथर्डी तालुका तलाठी संघटनेच्या वतीने असं निवेदन करण्यात येते की संपूर्ण राज्यभरामध्ये जे काही कलम 353 हे त्याचे जे संरक्षण आहे कर्मचाऱ्यांवरचं ते काढून घेतलेलं आहे। म्हणजे जो काय अजामीनपात्र गुन्हा आहे, कर्मचाऱ्यावरती शासकीय कामामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर अजामीनपात्र गुन्हा हा जामीनपात्र केलेला आहे, तो तात्काळ राज्य शासनाने पुन्हा अजामीनपात्र करण्यात यावा व संपूर्ण महसूल कर्मचाऱ्यांना तसेच मध्यवर्ती कर्मचाऱ्यांना कायद्याचं संरक्षण मिळावं व अशा प्रकारची घटना घडू नये याच्याकरिताही पोलीस प्रशासनाने आरोपीला तात्काळ अटक करावी व पुढील कार्यवाही करावी। पाथर्डी तालुका तलाठी संघटनेतर्फे या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत व जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवू। तसेच महसूल कर्मचारी संघटनेला याबाबत आम्ही निवेदन पण दिलेलं आहे। तलाठी हे ग्रामीण पातळीवर काम करत असताना तलाट्यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण नसतं। त्यांच्यावर अनेक प्रकारचे हल्ले याच्या मागे पण झालेले आहेत। वाळूमध्ये पण आमचे तलाट्यावर हल्ले झालेत, कोतवालावर हल्ले झालेत। त्या हल्ल्याचा शासनाने कुठल्याही प्रकारचा विचार केलेला नाही, तरी आम्ही काल झालेली जी भ्याड निर्गुण हत्या आहे आमच्या बांधवाची, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व आम्ही राज्यभर आंदोलन पेटवू आणि जोपर्यंत त्या आरोपीला भ्याड ज्यांनी कृत्य केलंय त्याला अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करू व या काम बंद आंदोलनाला आमच्या सर्व महाराष्ट्रातील तलाठी संघाचा जाहीर पाठिंबा आहे। प्रशासन चालवणं सोपं राहिलेलं नाही असं वाटतं। कायदा सुव्यवस्थेची भीतीच आज गुन्हेगारांना वाटत नाहीये। कायद्याचा धाक, पोलिसांचा धाक आज गुन्हेगारांना वाटत नाही, तो कुठल्याही प्रकारचे गुन्हेगार असो। शेवटी लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं व्यवस्था चालवतात ते प्रशासन चालवतं आणि प्रशासनालाच जर आज या ठिकाणी संरक्षण नसेल, प्रशासनामध्ये काम करताना आज त्याला जर कायदा सुव्यवस्थेची भीती नसल्यामुळे काम करायला कठीण वाटत असेल तर लोकांना, सामान्य माणसाला न्याय मिळायला त्रास होतो। कदाचित एखाद्या कर्मचाऱ्याचं, अधिकाऱ्याचं चुकू शकतं,
परंतु त्याच्या विरोधात तक्रार करणं, त्याची चौकशी मागणं, एक कायद्याने अधिकार नागरिकांना दिलेले आहेत. अनेक कायदे नागरिकांच्या हितासाठी झालेले आहेत या बाबतीमध्ये. परंतु एखाद्या कामाला कुठेतरी अडचण आली म्हणून एखाद्या कर्मचाऱ्याची हत्या करणं, असं जर आज प्रकार महाराष्ट्रात घडत असेल, यापुढे शासकीय कामकाज करताना प्रशासनाला काय करावं, काम करावे की नाही, ही भीती जर निर्माण झाली तर या लोकशाहीच्या व्यवस्थेत समाजातल्या सामान्य माणसाला न्याय देणं कठीण होऊन बसल. पाथर्डी तालुका तलाठी संघ जे सजा आडगाव रंजे जिल्हा हिंगोली येथील तलाठी पवार याच्या निर्गुण हत्येबाबत आजचं जे काम आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे आणि हा पूर्ण महाराष्ट्रावरचा तलाठी संघटनेचा जो निर्णय आहे, हा निर्णयाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांच्या वतीने आपण एक जाहीर पाठिंबा आणि एक जाहीर निषेध आपण व्यक्त करत आहोत. ही झालेली घटना ही दुःखदायक आहे. या वारंवार घटना घडू नये म्हणून शासनाला कुठेतरी आपल्या वेदना ह्या समजाव्यात म्हणून हा एक आपण काम बंद आंदोलनात आज ठेवलेला आहे. या अनुषंगाने आपण एक जाहीर निषेध करत आहोत. यावेळी मनोज खेडकर, रवींद्र शेकटकर, भानुदास गुंजाळ, प्रताप ढाकणे यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्यात आणि पवार कुटुंबाला न्याय मिळावा अशी अपेक्षा केली आहे. अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.